नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वी मधील परिसर अभ्यास हा जो विषय आहे तर त्यामधील जे पाठ आहे तर त्यांविषयी आपण माहिती बघितलेली आहे। पहिला धडा जो आहे, पहिला जो पाठ आहे तर त्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे। त्यानंतर पुढील जो पाठ आहे दुसरा त्याची पण माहिती घेतलेली आहे। त्यानंतर आज तिसरा जो पाठ आहे तर त्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। तर बघा, या अगोदरचे पाठ झालेले आहेत आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमाला, यावर आपण लेक्चर घेतलेला आहे। त्यानंतर पृथ्वी फिरणे यावर आपण लेक्चर घेतलेला आहे। तर आजचं जे लेक्चर असणार आहे तर ते तिसरा जो आपला पाठ आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी, पेज नंबर 11। तर हा जो पाठ आहे तर तो आज आपण शिकणार आहोत। तर चला तर आजच्या या लेक्चरला आज आपण सुरुवात करूया। बघा, 11 नंबरचं पेज नंबर आहे तर ते तुम्हाला काढायचं आहे। बघा, पृथ्वी आणि जीवसृष्टी हा आपला तिसरा पाठ असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीविषयी आपण मागील पाठामध्ये माहिती घेतलेली होती। तसेच सूर्य असेल, त्यानंतर सूर्यमाला असेल, आपली पृथ्वी सूर्यमालेमध्ये कुठे आहे, त्यानंतर आपल्या पृथ्वी शेजारील कोणकोणते ग्रह आहेत, त्यानंतर आपल्या पृथ्वीवरील जे वातावरण आहे तर त्याविषयी माहिती आपण मागील पाठांमध्ये बघितलेली आहे। त्यानंतर आजचा जो पाठ आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी, तर त्यामध्ये बघा आता यामध्ये बघा इथे डायग्राम दिलेले आहे तर ही तुम्हाला दिसत असेल। यामध्ये 3 पार्ट केलेले आहेत। बघा, यामध्ये वातावरण आहे, त्यानंतर जलावरण आहे आणि शिलावरण आहे, असे 3 जे आहे तर भाग केलेले आहेत। त्यामध्ये जो वरचा भाग आहे त्यामध्ये बघा पाण्यावरील जे सजीव आहेत, त्यानंतर जमिनीवर राहणारे सजीव, त्यानंतर आकाशात उडणारे जे पक्षी आहेत, जे सजीव आहेत त्यांचा पण भाग आहे, त्यानंतर हे आकाशातली ढग आहेत तर यांचा जो जे येतात तर ते सर्व घटक जे आहे तर ते वातावरणात येत असतात। त्यानंतर बघा जलावरण, पुढील जो भाग आहे जलावरण। आता जलावरणामध्ये बघा पाण्याच्या खाली दिलेले आहे ते बघा मासे तुम्हाला दिसत असेल। पाण्यामधील जे जलचर आहे तर ते सर्व कशामध्ये येतात तर जलावरण यामध्ये येत असतात। त्यानंतर बघा हा जमिनीचा भाग आहे त्यालाच आपण शिलावरण म्हणत असतो। तर यामध्ये बघा इथे तुम्हाला दिसत असेल हा खालील भागामध्ये हा ससा बघा, त्याचं जे घर आहे करून तो राहतो ते सर्व शिलावरणामध्ये येत असतात। शिलावरणामध्ये हे मातीचे घटक येत असतात, खडकांचे घटक येत असतात, हे सर्व शिलावरणात आपण शिकणार आहोत। तर बघा, सुरुवातीला आपल्याला काय काय प्रश्न विचारलेले आहे तर ते बघूयात। आपला जो पाठ आहे सुरुवातीला त्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच विचारलेला आहे सांगा पाहू। त्यामध्ये बघा तुम्हाला पाणी कुठून मिळते। तर बघा आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्यामध्ये आपण आपल्याला जमिनीवर पाणी, तसेच समुद्रामध्ये पाणी आपल्याला आढळून येते। त्यामध्ये समुद्राचे पाणी जे असते तर ते खारट असते आणि जे जमिनीवरचं पाणी आहे तर ते आपल्याला पिण्यायोग्य आहे, म्हणजेच गोडे पाणी म्हणत असतो आपण त्याला। तर ते पाणी आपण पिण्यासाठी उपयोग करत असतो। तर बघा आपल्याला नदी वाहत असते, नदीमधून आपल्या गावामध्ये पाणी येत असतं, गावामधून आपल्याला नळावाटे आपल्या घरी पाणी येत असतं। त्यानंतर आपण ते पाणी शुद्ध करून आपण पित असतो। त्यानंतर बघा पुढे काय प्रश्न विचारलेला आहे, तुमचे घर कोणत्या आधारावर बांधलेले आहे। बघा आपले जे घर आहे तर ते कशावर बांधलेले आहे। तर आपण सुरुवातीला आपण घर कोणते बांधत असताना सुरुवातीला आपण पाया बांधत असतो। पाया जर भक्कम असला तर आपलं जे घर आहे तर ते पण कसं असतं, मजबूत असतं। त्यानंतर पुढील प्रश्न विचारलेला आहे, श्वासोच्छवास करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते। श्वासोच्छवास म्हणजे काय तर आपण बघा हवेतील म्हणजे ऑक्सिजन आपण घेत असतो, तसेच नंतर हवा जी आहे तर ती बाहेर सोडत असतो, म्हणजेच ऑक्सिजन घेणे त्यानंतर कार्बन डायऑक्साईड सोडणे, ह्याच प्रक्रियेला आपण काय म्हणतो, श्वासोच्छवास म्हणत असतो। तर बघा काय विचारलेलं आहे, करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज असते। ऑक्सिजनची गरज असते, त्यानंतर आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो। ही गरज तुम्ही कशी भागवता।
तर आपण श्वासोच्छवास म्हणजे काही बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला याचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर बघा पुढील प्रश्न विचारलेला आहे, पृथ्वीला प्रकाश आणि उष्णता कोणापासून मिळते. आता आपण मागील पाठात अभ्यास केलेला आहे, पृथ्वीला जो प्रकाश आहे तर तो प्रकाश असेल, तसेच उष्णता असेल तर ही कोणापासून भेटते तर सूर्यापासून भेटत असते. सूर्य हा जो तारा आहे तर यापासून आपल्याला पृथ्वी या ग्रहाला उष्णता भेटत असते, तसेच प्रकाश पण भेटत असतो. त्यानंतर आता बघा पुढे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात, येथे बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागामध्ये जमीन तर काही भागांमध्ये आपल्याला पाणी दिसते. पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते. जमिनीवर तसेच पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते. बघा आपण जमिनीवर राहत असतो, तर म्हणजेच आपण कशामध्ये येत असतो तर जमिनीवर. त्यानंतर पाण्यामध्ये पण काही सजीव आहेत, त्यामध्ये मासे असतील, मगर असेल व इतर जे जलचर आहेत तर ते पण सजीव आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पाण्यामधील जे जलचर आहेत ते पण काय आहेत तर ते सजीवच आहेत. त्यानंतर हवेमध्ये जे पक्षी उडताना दिसतात, चिमणी असतील, कावळा असेल व इतर जे पक्षी हवेत उडत असतात तर ते पण कशामध्ये येत असतात, सजीवांमध्येच येत असतात. तर बघा आपल्याला काय विचारलेलं आहे, पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत ठरतो. पृथ्वीवरील जमीन असेल, हवा तसेच पाणी आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करतात. आता आपण बघितलेलं आहे वातावरण कशाला म्हणायचं, तसेच जलावरण आणि शिलावरण. आता वरील जी डायग्राम आहे यामध्ये बघितले, इथे वातावरण, या वातावरणामध्ये इथे बघा आपल्याला हे पक्षी दिसतात, ते इथे पक्षी बघा, हे पण काय आहे, सजीव आहे. त्यानंतर जमिनीवर हे बघा गाय दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर हे बदकं आहेत, हे काय आहे तर जमिनीवर पण राहतात आणि पाण्यावर पण ते राहत असतात. तसेच आपण माणूस असेल, माणूस पण कशा असतो, जमिनीवर राहत असतो. ते सर्व वातावरणात येत असतं. त्यानंतर जलावरणामध्ये पण सजीव आहेत. त्यानंतर शिलावरणामध्ये पण इथे बघा जमिनीमध्ये घर करून पण काही सजीव राहत असतात. तर हे आपण बघितलेलं आहे. तर हे जीवावरणामध्ये सगळ्यांचा सजीवांचा भाग येत असतो, म्हणजे ते प्रतिनिधित्व करत असतात. जीवावरण हे इतर तिन्ही आवरणामध्ये दिसून येत असते. बघा जीवावरण म्हणजे काय, जिथे जिथे आपल्याला सजीव दिसतात, ज्या ज्या भागामध्ये, त्यालाच आपण जीवावरण असे म्हणत असतो. तर हे तिन्ही आवरणामध्ये, म्हणजेच तिन्ही आवरण कोणते, जलावरण असेल, वातावरण असेल आणि शिलावरण असेल, यामध्ये सजीव आपल्याला आढळून येत असतात. आता पुढील घटक आहे आपला शिलावरण आणि जलावरण. आता शिलावरण आणि जलावरण, आता ह्या डायग्राममध्ये आपण बघू शकतो शिलावरण कुठे आहे तर खाली आहे, आणि त्यानंतर जलावरण, ह्या घटकांचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे. पृथ्वीचं जे बाहेरचं कवच जे आहे तर ते कठीण आहे, ते माती व खडकांनी बनलेलं आहे. आता आपण बघत असतो जमीन थोडी माती साईडला केल्यानंतर आपल्याला खडक लागत असतो. त्यानंतर आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर आपण बघत असतो. बघा आता आपण एसटीने प्रवास करत असेल किंवा आपण इतर आपलं गाव सोडून ज्या दुसऱ्या गावाला आपण जात असतो, मग ते आपण मोटरसायकलवर जात असो किंवा बसने किंवा आपली जी प्रायव्हेट गाडी असेल घरची, तर त्याने आपण प्रवास करत असतो. त्यावेळेस आपल्याला बघा डोंगर असे पोखरलेले दिसतात किंवा रस्ते शेजारी जी जमीन आहे त्यावर आपल्याला खडकांचे थर दिसतात. आपल्याला खडक एकावर एक असे थर आपल्याला दिसत असतात. कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार असतो तर कोठे ओसाड जमिनीवर वाळूच वाळू दिसत असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी माती चांगली आहे तसेच पाण्याचा स्रोत आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जे गवत आलेले दिसते, हिरवगार अशी जमीन दिसत असते. परंतु काही ठिकाणी पाण्याचा स्रोत पण नसतो, तसेच त्या ठिकाणी जास्त पाणी पण पावसाळ्यात पाऊस पण जास्त पडत नसतो. तर अशा ठिकाणी आपल्याला काय दिसतं, ओसाड जमीन आपल्याला दिसून येते. तेथे निसी मातीच माती किंवा वाळूच वाळू आपल्याला दिसत असते.
त्यानंतर बघा पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला, कोठे जमीन पिकांना तर कोठे झाडांनी झाकलेली असते. तर बघा काही डोंगर आपल्याला असे दिसतील का तिथे भरपूर असे झाडं आहेत, कारण तिथे भरपूर म्हणजे पाऊस पडत असेल किंवा त्या ठिकाणी पाण्याचे स्रोत असेल किंवा पाणी साठवलेलं असेल, तर अशा ठिकाणी मोठमोठे झाडं आपल्याला दिसून येत असतात. त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे, तर कोठे झाडांनी झाकलेले असते. बघा काही जमीन पिकांनी, तर आता ज्या ठिकाणी आपण राहत असतो आपल्या शेजारची जी जमीन असते तर त्या ठिकाणी माणूस काय करत असतो, शेती करत असतो. तर मग मोठमोठे आपल्याला शेत दिसत असतात. त्या ठिकाणी फक्त आपल्याला झाडं न दिसता आपल्याला फक्त काय दिसतात, पिकं घेतलेली दिसत असतात. मग काही ठिकाणी आपल्याला पिकं दिसतात, तर काही ठिकाणी बघा तर ज्या ठिकाणी जास्त लोक जात नसेल, एखादं जंगल असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला झाडं दिसत असतात. तर बघा काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेल्या मातीच्या खोलवरचे थर दिसतात. आता बघा आपण प्रवास करत असताना तसेच इतर ठिकाणी आपण फिरायला जात असताना आपल्याला काही ठिकाणी असे झाडे दिसतात की मुळांनी भरलेले मातीचे खोलवरचे थर आपल्याला त्यामध्ये दिसून येत असतात. तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांशी दुभंगलेले खडक दिसत असतात. बघा झाडांच्या मुळामुळे काही खडक जे आहेत तर ते तुटलेले किंवा दोन भागामध्ये विभाग झालेले तुम्हाला दिसून येत असतात. तर हे आपण जेव्हा प्रवास करत असतो किंवा सहलीला जात असतो तर हे तुम्हाला निरीक्षण करायचं असतं. तर त्यामध्ये तुमचा अभ्यास पण होत असतो आणि तुम्हाला भरपूर सारी माहिती भेटत असते. काही ठिकाणी पर्वतांचे उतार असतात. बघा आता यामध्ये डायग्राम खाली जी फोटो दिलेला आहे यामध्ये बघा काही ठिकाणी इथे बघा उतारच असे काही असे पर्वत असतात, उतार असतात, म्हणजे असं एकाखाली एक असे काय असतात तर पर्वत असतात. काही ठिकाणी बघा इथे ठिकाणी पर्वतांचे उतार असतात. तर ही जी म्हणजे फोटो दिलेला आहे तर यामध्ये विविध भूरूपे दिलेले आहेत. त्यामध्ये समुद्र किनारा आहे, इथे बघा बेट दिलेला आहे, या भोवती चारही ठिकाणी काय आहे तर पाणीच पाणी आहे म्हणून हे काय आहे, बेट आहे. हे समुद्राच्या किनारे आहे म्हणून हे समुद्र किनारा आहे. त्यानंतर हे मैदानी प्रदेश आहे, या ठिकाणी जे राहतात ते मैदानावर राहत असतात. त्यानंतर इथे बघा नदी. आता नदी बघा छोटे सरोवर मिळून काय होत असते, नदी एकत्र येऊन काय होत असते, ती शेवट समुद्रालाच भेटत असते. यावरून आपल्याला शिकता येईल. त्यानंतर बघा इथे छोटी आहे टेकडी आहे, बघा छोटा डोंगर एक टेकडी, त्यानंतर मोठा डोंगर मोठा असा पर्वतासारखा आहे म्हणून डोंगर. त्यानंतर बघा इथे दरी, दोन जे पर्वत आहेत तर त्यांमधील जी जागा असते बघा यामधील त्याला आपण काय म्हणत असतो, दरी म्हणत असतो. त्यानंतर सर्वात मोठे असे जे शिखर असतात त्यांना आपण पर्वत असे म्हणत असतो. त्यानंतर इथे खिंड पण दिलेली आहे बघा. हे सर्व काय आहे तर विविध भूरूपे आहेत. त्यानंतर इथे पठार प्रदेश आहे बघा, इथे तुम्हाला नाव दिसत असेल पठार. त्यानंतर इथे दरी दिलेली आहे बघा, इथे पण आहे. दोन पर्वत जे आहेत त्यांच्यामधील जी जागा आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, दरी म्हणत असतो. त्यानंतर आता पुढे आता बघूयात आपण विविध भूरूपे आता फोटो मार्फत आपण बघितलेले आहे. त्यानंतर तर कोठे खडकांचे उंच सुळके दिसतात. पृथ्वीवरील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे. शिला म्हणजे काय तर दगडाचं जे संचन म्हणजे एकावर एक थर आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, शिलावरण असे म्हणत असतो. पृथ्वीवरचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे. या पाण्याखालील शिलावरण असे म्हणत असतो. पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थराचा काही भाग मिळून शिलावरण असे बनते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे चित्र दिलेलं आहे यामध्ये आपल्याला बघता येतील. आता हे वरून दिलेलं आहे, हे सर्व काय आहेत तर शिलावरण आहे, दगड आहे, हे मैदानी प्रदेश आहे, हे काय आहे शिलावरणाचा एक भाग आहे. त्यानंतर बघा येथे पाणी आहे, म्हणजे डायरेक्ट इथे खोल सगळीकडे पाणीच असते का तर नाही. आपण कधी समुद्र किनारे गेलो असो तर हळूहळू इथे जमीनच तुम्हाला दिसते, नंतर मग तुम्हाला खोल समुद्र दिसत असतो, म्हणजे पाण्याखाली पण थोडीफार जमीन असते. तर हे दोन्ही भाग कशाचे आहे तर शिलावरणाचे आहे. त्यानंतर बघा पुढे आपल्याला दिलेला आहे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 1/3 हा भाग आहे तर तो जमिनीचा आहे. इथे बघा
1/3 जो भाग आहे तर तो कसला आहे, जमिनीचा आहे. आणि जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड असे म्हणतात. तर बघा आपल्याला काय सांगितलं, जमिनीच्या सलग व मोठ्या भागास, जमिनीचा असं मोठा असा भाग असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, खंड म्हणत असतो. मग बघा पृथ्वीवरील सर्व जमीन ही काय सलग नाही. आता इथे आपण बघू शकतो खाली, आता आपले पृथ्वीचं हा नकाशा आहे. यामध्ये बघा हे जे खंड दिलेले आहेत हे मोठे जमिनीचे काय भाग आहेत, यांनाच आपण काय म्हणत असतो, खंड म्हणत असतो. तर बघा हा उत्तर अमेरिका हा खंड आहे, दक्षिण अमेरिका हा खंड आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, त्यानंतर आशिया आहे. हे बघा तर हे काय सर्व इथे ऑस्ट्रेलिया असेल, अंटार्क्टिका असेल, हे सर्व काय आहेत तर खंड आहेत. तर हे बघा तर एकाच ठिकाणी आहे का सर्व, तर नाही, हे काय आहे, विभागलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर इथे तीच माहिती त्यांनी दिलेली आहे. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड असे म्हणतात. पृथ्वीवर सर्व जमीन सलग नाही. आपण आता बघितलंय काही ठिकाणी पाणी आहे, काही ठिकाणी खंड आहेत. तर सलग आहे का जमीन एकाच ठिकाणी, तर नाही. तर ती 7 खंडामध्ये विभागलेली आहे. आता हे 7 खंड कोणकोणते आहेत बघा, इथे त्यांनी दिलेली आहे माहिती. उत्तर अमेरिका 1, त्यानंतर दक्षिण अमेरिका 2, त्यानंतर आफ्रिका आहे 3, त्यानंतर युरोप आहे हा 4था खंड, आशिया 5वा खंड, त्यानंतर ऑस्ट्रेलिया 6वा खंड, आणि त्यानंतर अंटार्क्टिका जो आहे तर तो कितवा आहे, 6वा खंड आहे. तर यामध्ये आता तुम्हाला दिसून येत असेल बघा, सर्वात मोठा खंड कोणता आहे, सर्वात मोठा जमिनीचा भाग त्याला आपण काय म्हणत असतो, खंड म्हणत असतो. तर यामध्ये तुम्हाला सर्वात मोठा खंड कोणता दिसत आहे, तर इथे बघा आशिया एवढा मोठा खंड आहे. हा सर्वात मोठा तुम्हाला बघा इथून हा जो एवढा आहे, तर हा सर्व कसला आहे, तर आशिया खंड आहे टोटल. मग हा सर्वात मोठा आपण खंड म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तीच माहिती दिलेली आहे. बघा आपण जे चित्र आहे दिलेलं आहे त्याच्यामधून सुद्धा आपण अभ्यास करू शकतो. आशिया असेल, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, तसेच ऑस्ट्रेलिया, हे जे आहे तर हे काय आहे, 7 खंड आहे. या नावाने ओळखले जातात. आशिया हा सर्वात मोठा खंड आहे. तर बघा आपण या खालील जो चित्र आहे तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे, आशिया सर्वात मोठा हा खंड आहे. जमिनीचा सर्वात मोठा भाग त्याला आपण खंड म्हणत असतो. तर या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल हा जगाचा नकाशा आहे. तर यामध्ये तुम्हाला दिसत असेल की आशिया खंड बघा सर्वात मोठा तुम्हाला दिसत आहे. म्हणून तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला सर्वात मोठा खंड कोणता, तर काय आन्सर असणार आहे, तर आशिया. त्यानंतर तर ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे. तर बघा ऑस्ट्रेलिया कुठं आहे, तर बघा या ठिकाणी आहेत ऑस्ट्रेलिया, या ठिकाणी बघा. तर हा बघा सर्वात छोटा आपल्याला खंड सांगते. हा सर्वात मोठा आहे, हा सर्वात छोटा आहे. यामध्ये बघा सर्व जे 7 खंड आहे यामध्ये सर्वात लहान कोणता आहे, तर ऑस्ट्रेलिया खंड आहे. त्यानंतर आता पुढे बघा काय माहिती सांगितलेली आहे आपल्याला. जमीन सगळीकडे सपाट किंवा सारख्या उंचीची नसते. एक मिनिट, येथे बघा जमीन सगळीकडे सपाट आणि सारख्याच उंचीची नसते. तिच्या उंच सखलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात. त्यांना आपण भूरूपे असे म्हणत असतो. आता बघा सगळं एका ठिकाणी पाणी, सगळं एका ठिकाणी जमीन असं आहे का, तर नाही. काही ठिकाणी आपण खंड बघितले, विविध ठिकाणी ते विभागलेले आहेत. तसेच आपण 7 खंड पण बघितलेलं आहे, त्यांची नाव बघितलेली आहे. सर्वात मोठा खंड आणि सर्वात छोटा खंड यांची पण आपण माहिती घेतलेली आहे. तर बघा जमीन सगळीकडे आपल्याला सपाट दिसते का, नाहीत. काही ठिकाणी पर्वत दिसतात, काही ठिकाणी मैदान दिसतात. या वरील जे चित्र आहे तर त्यामध्ये आपल्याला क्लिअर कळेल. येथे बघा आता ही जी जमीन दिसते तुम्हाला, काही ठिकाणी बघा मैदानी प्रदेश आहे तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी. तसेच इथे पठार भाग दिसतोय आपल्याला. हे एक सारख्या लेवलमध्ये आहे का, नाही. काही ठिकाणी टेकड्या आहेत, काही ठिकाणी डोंगर आहेत, काही ठिकाणी मोठेच मोठे पर्वत तुम्हाला दिसतील या ठिकाणी, लांबच लांब मोठमोठे. त्यानंतर काही ठिकाणी दऱ्या दिसतील तुम्हाला. तर सलग असा जमिनीचा आपल्याला भाग दिसत नाही.
त्यानंतर इथे बघा सेम त्यांनी दिलेलं आहे मैदान, टेकडी, डोंगर इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकतात. आपण वरची जे चित्र आहे तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे टू थर्ड भाग जो आहे तर तो पाण्याने व्यापलेला आहे. आपण जी मगाशी जी डायग्राम आहे तर त्यामध्ये आपण बघितलेला आहे. 1/3 हा जो भाग आहे तर तो जमिनीने व्यापलेला आहे आणि 2/3 जो भाग आहे तर तो पाण्याने व्यापलेला आहे. पण फक्त एकाच ठिकाणी अशी जमीन आहे का नाही, ही जी आकृती काढलेली आहे, जे सर्कल काढलेलं आहे, जे वर्तुळ आहे तर ते आपण अभ्यास करण्यासाठी म्हणजे 1/3 भाग म्हणजे किती जमीन असू शकते हे अभ्यास करण्यासाठी काढलेलं आहे. पण आपण जेव्हा आपल्या पृथ्वीचा अभ्यास करत असतो तर आपल्याला जे खंड आहेत, खंड म्हणजे काय, जमिनीचा मोठा भाग, त्याला आपण काय म्हणत असतो, खंड म्हणत असतो. तर ते खंड जे आहे तर ते विभागलेले आहेत आणि त्यामध्ये काही ठिकाणी पाणी आहे तर काही ठिकाणी जमीन आहे. हे आपण या ठिकाणी आपण बघू शकतो. बघा ही सर्व जी जमीन आहे, हे जे खंड आहेत सर्व तुम्हाला दिसत आहे, जे सर्व 7 खंड आहे तर ते 1/3 मध्ये येतात. 1/3 मध्ये सर्व हे वरची जी डायग्राम आपल्याला दिलेली आहे यामध्ये या जमिनीच्या भागामध्ये ते टोटल येत असतात. आणि बाकीचं जे उरलेलं आहे तर ते 2/3 जे आहे तर ते आपलं पाणी असणार आहे. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, जमीन किती टक्के असणार आहे, 1/3 आणि पाणी किती आहे, 2/3 आहे, 2/3 एवढी पाणी आहे आणि जमीन किती आहे, 1/3 आहे. त्यानंतर बघा पुढे काय आपल्याला विचारलेलं आहे. येथे आता लक्ष द्या, यापैकी बहुतांश पाणी जे आहे तर ते महासागरांमध्ये आहे. आता सर्वात जास्त पाणी कुठं दिसतं आपल्याला, महासागरांमध्ये दिसतं. आता हे जे मोठमोठे महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे या ठिकाणी बघा, त्यानंतर अटलांटिक महासागर आहे, त्यानंतर हिंदी महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे. आता हे मोठमोठे दिसत आहे. खाली बघा तुम्हाला दक्षिण महासागर दिसत असेल येथे. तर हे मोठमोठे महासागरांमध्ये सर्वात जास्त पाणी आपल्याला दिसून येतं. तर यामध्ये सेम त्यांनी तेच दिलेलं आहे. आपण जे चित्र दिलेले आहे त्यानुसार सुद्धा अभ्यास करून आपल्याला हा विषय जो आहे तर तो आपण सोप्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. महासागरांमधील पाणी खारे असते. आता तुम्ही कधी समुद्र किनारे गेले असाल, एकदा पाणी तुम्ही बघितलं असाल, कधी काहींच्या तोंडात पण गेलेलं असेल. जेव्हा पाण्यामध्ये आपण उड्या मारत असतो तर ते काय असतं, तर खारं पाणी असतं. त्यामध्ये बघा कोणकोणते महासागर आहेत, अंटार्क्टिक आहे, पॅसिफिक आहे, आर्क्टिक आहे, हिंदी महासागर, दक्षिण महासागर, हे काय आहे, टोटल 5 महासागर आहेत. प्रश्न येऊ शकतो महासागरांची नावे सांगा. तर कोणकोणते असणार आहे, अंटार्क्टिका, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी महासागर आणि दक्षिण महासागर. आता आपण चित्रामध्ये बघूयात कुठे कुठे आहेत. तर बघा येथे पॅसिफिक महासागर आहे, त्यानंतर अंटार्क्टिक 2 खंडांच्या मध्ये आहे. बघा हा आफ्रिका खंड आहे आणि हा दक्षिण अमेरिका खंड आहे. तर यामध्ये बघा या 2 खंडांच्या दरम्यान कोणता आहे, अटलांटिक महासागर हा खंड आहे. त्यानंतर बघा आपला हा इथे भारत आहे, भारत हा देश आहे आपला. बघा या ठिकाणी याच्या दक्षिणेला इकडची पूर्व दिशा आहे, त्यानंतर इकडची पश्चिम आहे, खाली कोणती दिशा आहे, दक्षिण आहे आणि वरची कोणती असणार, तर उत्तर ही दिशा असणार. तर आपल्या भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे, तर हिंदी महासागर आहे हे बघा. त्यानंतर इथे दक्षिण महासागर आहे. आफ्रिकेच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे, दक्षिण महासागर आहे. त्यानंतर इथे बघा इकडे पॅसिफिक महासागर आहे पूर्वेकडे. बघा हे टोटल 5 महासागर आहेत. बघा 1 2 त्यानंतर दक्षिण 3, हिंदी 4 आणि पॅसिफिक 5 असे टोटल 5 मोठे महासागर आहेत. तर यामध्ये तीच माहिती दिलेली आहे. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट किंवा किनारपट्टी असे म्हणत असतो. महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला, आता बघा आता हे जे किनारपट्टी आहे याला आपण किनारपट्टी पण म्हणत असतो किंवा सागरी तट म्हणत असतो. सागरी तट हे कशाला म्हणत असतो, हे किनाऱ्याला जी जागा आहे तर याला आपण सागरी तट किंवा किनारपट्टी असे आपण म्हणत असतो.
किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकाराची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी काय होत असतात, तर तेथे वेगवेगळ्या आकाराची काय असतात, जलरूपे तयार होत असतात. ही जलरूपे महासागराचे भाग आहेत. बघा येथे आपण बघा हिंदी महासागर आहे, पण इथे बघा अरबी समुद्र तयार झालेला आहे. त्यानंतर इथे बंगालचा उपसागर आहे. हे कशामुळे झालेलं आहे, तर जलरूपे तयार झालेले आहेत. यामध्ये हीच माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढील भाग आहे जमिनीवरून वाहणारे पाणी. तर यामध्ये बघा जमिनीवरून वाहणारे पाणी, यामध्ये पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह आहेत. बघा लहान मोठे म्हणजे अगोदर काय असतं, छोटे छोटे जे प्रवाह असतात त्याला आपण ओहोळ म्हणत असतो. त्यानंतर त्या ओहोळांचा ओढा होत असतो, ओढ्यावरून नदी तयार होत असते आणि अनेक नद्या एकत्र येऊन काय होत असतात, महासागराला भेटत असतात. तर बघा आता जमिनीवर आपल्याला काय काय आढळत असतं, तर पाणी हे खारे नसून आपण जे पाणी पितो जमिनीवरचं ते आपल्याला खारट लागतं का, नाही, तर ते काय लागतं आपल्याला, म्हणजे आपल्याला पिण्यायुक्त गोड पाणी आपण म्हणत असतो त्याला, आपल्याला ते गोडे लागत असते. त्यांना ओहळ, ओढा, त्यानंतर नदीचे आपण पाणी पित असतो. हे ओहळ एकत्र येऊन ओढा तयार होत असतो, ओढा एकत्र येऊन तो नदीलाच भेटत असतो, नदीचं पाणी आपण पित असतो. त्यानंतर जल रूपांपैकी ओहळ हा सर्वात लहान काय आहे, तर स्रोत आहे. आणि सर्वात मोठा कोणता आहे, तर नदी हा सर्वात मोठा जलरूपांपैकी एक स्रोत आहे. छोटा म्हणजे छोटी, असं छोटा पाण्याचा जो स्रोत असतो त्याला आपण ओहळ म्हणत असतो, तर तो सर्वात छोटा भाग आहे. आणि नदी काय आहे, तर मोठी आहे, म्हणून जमिनीवरील जे जलरूप आहे तर त्यामधील मोठा भाग आहे नदी असणार आहे. त्यानंतर बघा पुढे दिलेला आहे ओहळ, ओढे जोडले जाऊन उपनद्या तसेच नद्या बनत असतात. बघा ओहळ एकत्र येतात, त्यापासून ओढे तयार होतात, ओढे जोडले जाऊन काय होत असतात, उपनद्या, आणि उपनद्या एकत्र येऊन काय होत असतात, तर नद्या तयार होत असतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडत असते, तेथे धबधबा तयार होत असतो. बघा आता तुम्ही पावसाच्या दिवसात अनेक ठिकाणी तुम्ही फिरायला गेलेले असाल, असं उंचावून जेव्हा ते पाणी खाली पडत असतं नैसर्गिकरित्या, तर त्याला आपण काय म्हणत असतो, धबधबा असे म्हणत असतो. त्यानंतर नदी शेवटी सागराला जाऊन मिळते. आपण वरील जे चित्र आहे तर त्यामध्ये आपण बघितलेलं आहे सर्व नद्या काय होत असतात या ठिकाणी. बघा येथे तुम्हाला समुद्र आहे, या ठिकाणी बघा या सर्व समुद्र, इथे समुद्र किनारा आहे, समुद्राच्या जवळील हा जो भाग आहे याला आपण किनारपट्टी म्हणत असतो किंवा समुद्र किनारा असे म्हणत असतो. तसेच समुद्र तट पण असे म्हणत असतो. इथे बघा छोटे छोटे ओहोळ एकत्र येऊन ओढा तयार होतो, ओढा एकत्र येऊन काय होत असतं, उपनद्या तयार होत असते. उपनद्या बघा इथे दोन उपनद्या एकत्र येऊन काय होत असते, नदी तयार होत असते. तर नदी शेवट कुठं येऊन मिळते, बघा या ठिकाणी समुद्रालाच येऊन मिळालेली आहे. तर हे आपल्याला या चित्रामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. त्यानंतर आता पुढील आपल्या संकल्पना आहे सरोवर. आता सरोवर कशाला म्हणायचं, जमिनीच्या एखाद्या सखल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून तयार झालेल्या मोठ्या जलाशय सरोवर असे म्हणतात. तर बघा एखादी जमीन आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बघा उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, त्या ठिकाणी पाणी साठतच असेल आणि ते आपण वापरत असू, ते नैसर्गिकरित्या साठून असल्यामुळे त्याला आपण काय म्हणत असतो, सरोवर असे म्हणत असतो. त्यामध्ये नदीचे पात्र येत असतील, त्यानंतर एखादं जे मोठमोठे नद्या असतील तर ते काय सरोवरच आहेत. त्यानंतर लहान जलाशयाला आपण तळे असे म्हणत असतो. तर बघा पावसाळ्याच्या वेळेस तुमच्या गावाशेजारी असं छोटे असे पाण्याचे साठे तुम्हाला दिसत असतात, तर त्याला आपण तळे म्हणत असतो. किंवा आपल्या शेतीच्या पिकांसाठी आपण पाणी साठवून ठेवत असतो, तर त्याला पण आपण तळे असे म्हणत असतो. पण तो काय झाला, लहान जलाशय झाला. तर ही पुढील आता ही कन्सेप्ट आहे हिमरूपातील पाणी.
आता जे ठिकाणी बर्फ आहे तर त्या ठिकाणी पाणी कशा प्रकारे असतं, तर थंड प्रदेशामध्ये ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांचे हिमकण तयार होतात. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फांचे थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली सरकतात. त्यांचे हिमनदी बनत असते. बघा आता हिमनदी कशी बनते तर यामध्ये आपल्याला व्यवस्थित सांगितलेलं आहे. थंड प्रदेशामध्ये काय होतं, आता आपण हिमालयात असेल त्या ठिकाणी असे आपल्याला हिमाचे असे प्रदेश आपल्याला दिसत असतात, म्हणजे डोंगर दिसतील. तर त्या ठिकाणी काय होत असतं, तर ढगातील पाण्याचे कण गोठतात. तर पाणी गोठलं त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश जात नाही, त्यामुळे काय होत असतं, आणि ते उंच असल्यामुळे जसं वर जाऊ तसं वरती काय हवा विरळ असते. तर त्यामुळे जे पाण्याचे कण आहे ते गोठले की त्याचे हिमकणामध्ये रूपांतर होते. तर मग ते एकावर एक साचून काय होत असते, तर त्यांचा हिम प्रदेश तयार होत असतो. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षाव होत असते. आता आपण सुरुवातीला आपला पाऊस जो होत असतो तो गारांचा होत असतो, पण आपल्या ठिकाणी गारा कशा पडतात तर कमी प्रमाणात पडत असतात. पण त्या ठिकाणी भरपूर म्हणजे पूर्ण गारा अशा मोठमोठ्या पडत असतात, त्यांना हिमवर्षाव असे म्हणत असतात. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फ थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार मोठा होत असतो. आता बघा डोंगर, आता हिमालय असतील तिकडं मोठमोठे जे पर्वत असतात त्या ठिकाणी जे हिमप्रदेश असतात, तर त्या ठिकाणी आता एखाद्या उंचावरून तुम्ही पाणी टाका तर पाणी कसं आहे लवकर खाली येतं, पण तसेच बर्फ टाकला तर तो काय होणार, हळूहळू खाली येत राहणार. तर बघा त्यालाच आपण काय म्हणत असतो, तर जो प्रवाह येत असतो वरून जे पर्वत असतं त्यावरून, तर त्याला आपण काय म्हणत असतो, हिमनदी असे म्हणत असतो. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे मोठे तुकडे असतात, त्यांना हिमनग असे म्हणत असतो. तर तुम्ही विविध जे चॅनल असतील किंवा बातम्यांमध्ये बघितले असन, तर असे पाणी दिसतं वर, त्यावर नंतर असे बर्फाचे जे कण आहेत, आता समजा ही आपण हिमनदी समजू, त्यावर काय असतात तर बर्फाचे मोठमोठे असं पिक्चरमध्ये पण खूप सारे ठिकाणी तुम्ही बघितलेलं असेल, असं समुद्र आहे आणि त्याच्यावर काय मोठमोठे बर्फाचे काय आहेत तर तुकडे आहेत, तर त्यांना तुम्ही काय म्हणणार, हिमनग असे म्हणणार. काय म्हणणार, हिमनग असे म्हणतो आपण. त्यानंतर बघा पुढील संकल्पना काय आहे तर भूजल. भूजल कशाला म्हणायचं, तर बघा भू म्हणजे काय तर जमीन, आणि जमिनीमधील जल म्हणजे पाणी, जमिनीवरील पाणी, तर यालाच आपण काय म्हणत असतो, भूजल म्हणत असतो. किंवा जमिनीच्या आतील जे पाणी आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो, भूजल असे म्हणत असतो. जमिनीवरील या जलसाठ्यांव्यतिरिक्त जमिनीखालील खडकांच्या थरांत खूप साठलेले पाणी असते, त्याला आपण भूजल असे म्हणत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पाऊस पडत असतो मग काही वेळेस ते पाणी जे आहे झिरपून काय असतं तर ते जमिनीखाली जात असतं, तर ते एखाद्या ठिकाणी साठलं म्हणजे जमिनीच्या आतमध्ये, तर ते काय असतात, भूजल असतात. तर ते भूजल साठे कोणकोणते आहेत, ते विहिरी असतील. विहीर काय आहे, जमिनीच्या खाली जे पाणी आहे तर ते साठून ते आपण विहिरीच्या मार्फत आपण काय करत असतो, बाहेर आपल्याला वापरायला घेत असतो. बघा हे भूजल विहिरी असतील, तसेच कूपनलिका असेल, यांतून उपसून वापरले जाते. आता कूपनलिका यालाच आपण काय म्हणत असतो, हा हापसा आपण गावाच्या ठिकाणी बघितलेला असेल. हा काय करतो, जमिनीमधील पाणी वर काढत असतो आणि या नळावाटे आपण त्याचा वापर करत असतो. तर बघा कूपनलिका यांतून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळत असते. तर हे काय असतं, जमिनीखाली एकेका ठिकाणी जे साठतं, तर ते कुठून जे झरे असतील छोटे तर त्या मार्फत ते एका ठिकाणी साठतं व ते आपण कूपनलिका असेल, विहिरी असेल, तर या मार्फत आपण बाहेर काढत असतो. पृथ्वीच्या पृष्ठभाग व्यापणारे पाणी, हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प
या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे पृथ्वीचे जलावरण असे म्हणत असतो. तर बघा, जलावरण म्हणजे काय? पृथ्वीवर जेवढे आहे हिम असतील, भूजल साठे असतील, तसेच वातावरणातील बाष्प आहे, पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे काय म्हणत असतो आपण? जलावरण असे म्हणत असतो. तर यामध्ये कोणकोणते घटक आहेत? हिम आहे, भूजल आहे, वातावरणातील बाष्प आहेत म्हणजे ढग असतील. तर हे सर्व काय आहे? ते जलावरणाचा एक भाग आहे. तर बघा, आता पुढे बघणार आहोत. आता जलावरण म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढील जो भाग आहे वातावरण. तर वातावरण कशाला म्हणायचं हे आता बघूयात. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या वातावरणाला वातावरण असे म्हणतात. पृथ्वीभोवती असणारे हवेचे आवरणाला. आता आपली जी पृथ्वी आहे, आता पृथ्वीचे हे वरील आवरण आहे, तपांबर आहे. तर याला आपण काय म्हणत असतो? तर येथे बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतसे वातावरणातील हवा जी आहे तर ती विरळ होत जाते. हवेचे मुख्य तत्वे नायट्रोजन असेल, ऑक्सिजन, तसेच बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे काय आहेत? मुख्य घटक आहेत. तर बघा, आपल्या जे हवा आहे, आपले जे वातावरणामधील जे हवा आहे यामध्ये आपल्याला काय दिसतं? नायट्रोजन दिसतं, ऑक्सिजन दिसतं, तसेच बाष्प म्हणजे ढग दिसतात आपल्याला, तसेच कार्बन डायऑक्साईड हे जे घटक आहेत ते प्रामुख्याने आपल्याला दिसत असतात. याशिवाय इतर वायू सुद्धा असतात. बघा, इतर वायूंचा पण समावेश असतो, पण ते कमी प्रमाणात असतात. हे तुम्ही आपण या मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत. त्यानंतर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे विविध थर मानतात. आता या डायग्राम मध्ये आपल्याला दिलेलं आहे. बघा, हे पृथ्वीचं पृष्ठभाग आहेत, हे गोल जे आहे तर ही आपली काय आहे? पृथ्वी. त्यानंतर बघा, हे जे आहे पृथ्वीच्या बाहेर बघा, तपांबर आहे, स्थितांबर आहे, मध्यांबर आहे. त्यानंतर बघा, वरती कोणते आहे? आयनांबर आहे, त्यानंतर बाह्यांबर आहे. हे काय आहे? तर विविध थर आहेत. तर बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतराच्या थराला आपण काय म्हणत असतो? तपांबर असे म्हणत असतो. तर तपांबर बघा कोणत्या ठिकाणी आहेत? तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, आता पृथ्वीचा काय आहे? पृष्ठभाग आहे, तिथून तर जवळपास इथपर्यंत हे जे आहेत तर हे 13 किलोमीटर आहे. 13 किलोमीटरवर काय आहे? तर आपलं तपांबर आहे. हे क्वेश्चन यावर येऊ शकतो पेपरला. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती 13 किलोमीटर या ठिकाणच्या जो थर आहे तर याला आपण तपांबर असे म्हणत असतो. तपांबरातील हवेत अनेक बदल होतात. या बदलांच्या पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होत असतात. तर यामध्ये बघा, या ठिकाणीच आपल्याला ढग दिसतील. या ठिकाणी आपल्याला म्हणजे ढग असल्यामुळे पाऊस पडतो, म्हणजे जे जलचक्र आहे तर यामुळे चालत असतं. त्यामुळे ह्या तपांबराचा जास्त फरक जो आहे म्हणजे इफेक्ट जो आहे तर तो आपल्याला पृथ्वीवर म्हणजेच पृथ्वीवरील सजीवांवर झालेला दिसतो आपल्याला. त्यानंतर सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यावर पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तर तो तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची हवा जी आहे सर्वाधिक गरम असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे सूर्याची जी उष्णता आहे तर ती आपल्याला पृथ्वीवर येत असते. आपण वरती बघितलेलं आहे, प्रकाश असेल किंवा उष्णता असेल आपल्याला पृथ्वीला कोणापासून भेटते? तर सूर्यापासून भेटत असते. मग हा जो भाग आहे तर तो सकाळी काय असतो? तापलेला असतो. तर बघा, सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्या पृथ्वीचा पृष्ठभाग जो आहे तर तो तापतो, म्हणून पृष्ठभागालगतची जी हवा आहे सर्वाधिक गरम असते. तर मग या लगतची जी हवा असणार आहे या ठिकाणची जवळपास, तर ही हवा कशी असणार आहे? गरम असणार आहे. पण जसजसं आपण वर जाणार, वर जसं जसं गेलो, कारण पृथ्वी काय आहे? सूर्यापासून तापलेली असते. मग त्याच्यामुळं जसजसं आपण वर जाऊ म्हणजे त्या पृथ्वीपासून लांब लांब जाऊ तसतसं जे हवा आहे आपल्याला काय लागणार? थंड थंड लागणार.
त्यानंतर तापमानात वर गेले असता हवा थंड लागणार, कारण का जसं आज समजा एखाद्या ठिकाणी शेकोटी चालली तर त्या ठिकाणांपासून आपण जसं लांब जाऊ तर काय लागणार आहे, हवा थंड लागणार आहे. जसं जवळ जाऊ तसं मग हवा काय लागणार आहे, गरम लागणार आहे. मग लांब गेलं तर काय होणार, हवा थंड लागणार आहे. येथे तेच दिलेलं आहे. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तापमानातच असतात. या ठिकाणी दिलेलं आहे जवळपास सर्व बाष्प जे आहे तर ते कोणत्या आवरणामध्ये आहे, तापमानामध्ये आहे बघा. म्हणून ढग असेल, पाऊस, धुके, वारे, वादळे अशा हवामानाशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना तापमानातच होत असतात बघा. यामध्ये ढग असतील, पाऊस, ढग जिथे असतात ते एकत्र येऊन काय होत असतात, पर्जन्य म्हणजे पाऊस पडत असतो. त्यानंतर धुके असतील, वारे, वादळे हे तापमानातच होत असतात. त्यानंतर पुढे माहिती दिलेली आहे बघा. उंच डोंगरावर गेले असता सभोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. वाहतुकीसाठी वापरली जाणारी सर्व विमाने तापमानाच्या उंचावरच्या भागात आपल्याला दिसतात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानातच विशेष सोय जी आहे तर ती आपली केली जाते. मग आता पृथ्वीच्या वर जाऊ तर हवा कशी थंड होत जाणार, त्यानंतर हवा विरळ पण होत जाते. जसं आपण वर जाऊ पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर तर हवा विरळ होत जाणार. त्यामुळे जे सजीव आहे तर ते सजीवांना जास्त करून बघा ह्या तापमानातील वातावरण जास्त इफेक्ट नाही पडणार. पण जसं वर जाऊ तर तसं काय बघा इमान जे आहे तर बघा तापमानाचे थोडं वर पण जात असतं, मग त्या आपल्याला श्वसनाचा त्रास होऊ शकतो. कारण जे ऑक्सिजन जे आहे तर ते जास्त करून पृथ्वीच्या आवरणामध्येच असतं, म्हणजे तापमानामध्येच असतं. त्यामुळे आपल्याला श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून त्यासाठी सोय आपल्याला विमानामध्ये केलेली दिसते. तर बघा याचीच माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा पृथ्वी तलापासून तापमानाच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटर पर्यंतच्या थराला स्थितांबर असे म्हणतात. तर बघा पृथ्वीच्या 50 किलोमीटर वर इथे बघा आपल्याला स्थितांबर दिसत आहे. या स्थितांबरामध्येच आपल्याला बघा इथे ओझोन वायू दिसत आहे. या ठिकाणी बघा हे जे ठिकाण आहे निळ्या कलरचं दिसत आहे, यामध्ये आपल्याला काय ओझोन वायू दिसत आहे. या ओझोन वायूचा आपल्याला खूप सारा फायदा आहे. बघा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती स्थितांबर आहे आपल्याला दिसत आहे. तापमानाच्या वरील जो स्तर असतो तर त्याला आपण काय म्हणत असतो, स्थितांबर असे म्हणत असतो. त्यानंतर बघा स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. आता आपण इथे बघितलेलंच आहे स्थितांबर आहे तर त्याच्या खालचा जो आवरण आहे तर येथे आपल्याला ओझोन वायू दिसत आहे. ओझोन वायूचा थर आढळतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे काय होते तर रक्षण होत असते. म्हणून आपल्याला जो ओझोनचा थर आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तर सूर्यापासून जे अतिनील किरण म्हणजे आपल्याला सहन न होणारी जी किरण आहे तर तो ओझोनचा थर आहे तर तो काय करतो, शोषून घेतो. म्हणून त्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही. त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे काय होत असते तर रक्षण होत असते. तर ही आपण डायग्राम बघितलेली आहे. तर ओझोनचा थर पण बघून घ्या. या ठिकाणी आहे स्थितांबर आणि तपांबर यांच्या दोघांच्या मध्ये कोणता आहे थर, ओझोनचा वायू आहे. त्यानंतर बघा तुम्हाला हे प्रश्न विचारलेले आहे, याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणामध्ये दिसत असेल. त्यानंतर बघा गिर्यारोहक उंच पर्वतावर चढून जातात ज्या पर्वताची उंची 5000 मीटरपेक्षा जास्त असते. असे पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. त्याचे कारण काय असेल. आता आपण बघितलेलंच आहे. आता हे 5000 मीटर म्हणजे किती, याचं रूपांतर आपण 5 किलोमीटर म्हणू शकतो. आता 5 किलोमीटर उंचीच्या डोंगरावर जर आपण चढत गेलो मग जसं आपण उंचीवर जाऊ तसं हवा काय होणार आहे, विरळ होत जाणार आहे. मग त्या ठिकाणी काय होणार आहे, ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे तर ते कमी होणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज लागत असते त्यांना, म्हणून ते ऑक्सिजन सिलेंडर नेत असतात.
कारण त्या ठिकाणची जी हवा आहे तर ती विरळ असते, त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता त्यांना भासत असते. त्यानंतर बघा नवीन शब्द शिका संगणन. आता संगणन कशाला म्हणायचं आहे तर त्यांनी छोटी अशी व्यवस्थित व्याख्या दिलेली आहे. बाष्प थंड होऊन त्यांचे द्रवात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणत असतो तर संगणन असे म्हणत असतो. बाष्प कशाला म्हणायचं ते आता आपण बघणारच आहोत. तसेच त्याचे रूपांतर द्रवात कशा प्रकारे होत असते, मग ही जी प्रक्रिया आहे बाष्प थंड होऊन त्याचं रूपांतर द्रवात होतं, ही जी प्रक्रिया आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो संगणन म्हणत असतो. तर ते आता पुढे आपण बघणारच आहोत. आता हे जलचक्र आहे बघा. आता तुम्हाला इथे सूर्य दिसत आहे, सूर्याची जी उष्णता आहे त्यामुळे काय होते इथे पाणी दिसत आहे, पाण्याची काय होते वाफ होत असते बघा. इथे वाफ होणार, पाण्याला आपण उष्णता दिली तरी आपल्याला दिसतं की पाण्याची वाफ होते, तर ती वाफ कुठं जाते वरच्या दिशेने आपल्याला गेलेली दिसते. वरच्या ठिकाणी गेली म्हणजे वर जात असते, वर जाऊन ती बाष्प जे आहे तर ते एकत्र येऊन काय होत असतात तर ढग तयार होत असतात. हे ढग एकत्र येऊन हे सर्व एकत्र आले की ते काय होतात तर जड होतात. मग एकत्र हे सगळे बाष्प आले त्यानंतर जे थंड होतात, थंड झाले की मग ते त्यांचं बाष्प जे आहे तर ते जड होत असतं, मग ते गुरुत्वाकर्षणाने काय होत असतं खाली येत असतं. तर मग हे एकत्र आले की इथे पाऊस पडतो, पाऊस परत कुठे येणार आहे तर जमिनीवरच येणार आहे. हे काय आहे मग जलचक्र. मग सेम परत तीच प्रोसेस होणार, हे अखंड प्रमाणे हे काय राहणार हे जलचक्र आहे तर ते चालत राहणार आहे. यालाच आपण काय म्हणत असतो जलचक्र म्हणत असतो. तर बघा पाऊस कसा पडतो आता आपण बघितलेलंच आहे. आता या ठिकाणी एक्सप्लेन करूयात. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. बाष्पीभवनच होते म्हणजे काय पाण्याची वाफ होणे, यालाच आपण काय म्हणत असतो बाष्पीभवन म्हणत असतो. जमिनीतील जिरलेले पाणी ही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे बघा बाष्प काय म्हणजे ती जी वाफ आहे, वाफ काय हलकी आहे. आपण जरी पाण्याला उष्णता दिली, आपण घरी बघत असतो पाणी उकळायला ठेवल्यानंतर वाफ होत असते, वाफ काय असते हलकी असते, हलकी असल्यामुळे ती वर जात असते. मग बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणात उंच जाते, उंचावर जाताना ते थंड होतात, होऊनच त्यांचे संगणन होते बघा. मग वर वाफ गेली एकत्र येतात, एकत्र झाले की वर काय होतात, वर गेल्यानंतर ते थंड होतात, थंड झाले का परत त्यांचं पाण्यात रूपांतर होतं आणि ते परत जमिनीवर येत असतात. पाण्याचे सूक्ष्म कण बनत असतात. हे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या स्वरूपात आपल्याला तरंगत दिसतात. जे वरती जे आपल्याला आकाशामध्ये दिसत असतात ढग, तर हे काय आहेत वाफांनी म्हणजे जे बाष्प आहे, वाफ एकत्र येऊन त्यांचे बाष्प तयार होत असते, बाष्प एकत्र येऊन काय होत असतात त्यांचे ढग होत असतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबामध्ये रूपांतर होते. मग हे मोठे थेंब जड असतात व ते त्यामुळे तरंगू शकत नाहीत. असे थेंब पावसाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडत असतात, त्यालाच आपण काय म्हणतो पाऊस पडत असतो असे म्हणत असतो. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले आता जे पाणी येतं मग ते काय येणार छोट्या ठिकाणी साचणार, म्हणजे ओहळ या ठिकाणी साचणार. ओहळ जे आहे तर ते नाल्याला मिळणार. आपण वरती प्रक्रिया बघितली, सर्वात जमिनीवरील पाण्याचा स्रोत जो आहे तर तो ओहळ आहे. त्यानंतर ओहळ एकत्र येऊन नाल्याला भेटतात, नाले एकत्र येऊन नद्यांना भेटत असतात आणि शेवटी नदी जी आहे तर ती आपण समुद्राला भेटते. हे अगोदर आता आपण शिकलेलो आहोत. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणी नद्यांना येऊन मिळत असते. आता आपण बघितलेलंच आहे सुरुवातीला, जे हिमप्रदेश आहे तर त्या ठिकाणी जे बर्फ आहे तर तो काय असतो, जेव्हा त्यावर सूर्यप्रकाश पडत असतो मग ते वितळतो, तो पण पाणी कुठं भेटत असते नद्यांना भेटतं पाणी, आणि ते परत नदीचं पाणी कुठं भेटणार समुद्रालाच भेटत असतं. त्यानंतर बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी जे आहे बाष्पीभवनामुळे जमिनीवर पाणी काय जातं वर जात असतं, म्हणजे वाफेच्या स्वरूपात ते पाणी कुठं जात असतं वर जात असतं. मग यालाच संगणनामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येत असते बघा. आता संगणन होणे म्हणजे काय, जी वाफ आहे ती वर गेली, वर परत ती थंड झाली, थंड होऊन ती परत पाण्याच्या स्वरूपात खाली येणे, यालाच आपण संगणन असे म्हणत असतो. वरती आपण व्याख्या पण बघितलेली आहे.
आणि शेवटी समुद्राला मिळते. सगळं पाणी एकत्र शेवट कुठे येणार आहे? समुद्रालाच येणार आहे. पाण्याचे बाष्पीभवन व संगनन आणि पर्जन्य ह्या प्रक्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. यालाच आपण जलचक्र असे म्हणत असतो. यामध्ये बघा, इथून सूर्यापासून पाण्याची काय झालेली आहे? वाफ झालेली आहे. यालाच आपण बाष्पीभवन म्हणत असतो. आता इथे जी प्रोसेस झाली, काय झाली आहे? बाष्पीभवन. ओके. त्यानंतर पुढील जे संगणन होणार, संगणन झाल्यानंतर परत इथे बघा आपल्याला वर व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर हे ढग एकत्र आले, त्यानंतर हे थंड झाले, कण जड असतात, त्यामुळे ते परत खाली जमिनीवर येत असतात. याला आपण संगणन म्हणत असतो. तर तसेच पर्जन्य ही जी प्रक्रिया आहे, पाऊस पडणे, बाष्पीभवन होणे, परत संगणन होणे, परत पाऊस पडणे, ही जी प्रक्रिया आहे ही तर चालतच राहणार. आपण वर्षानुवर्षे बघत असतो, उन्हाळा आला की पावसाळा, पावसाळा आला की हिवाळा, ही प्रक्रिया आहे का ती चालतच असते या ऋतूंमध्ये. यालाच आपण काय म्हणत असतो? तर जलचक्र असे म्हणत असतो. त्यानंतर पुढील आता संकल्पना आहे जीवावरण. आता जीवावरण कशाला म्हणायचं? तर बघा, शिलावरण, तसेच जलावरण व वातावरण यामध्ये ज्या वनस्पती प्राणी आढळतात त्यांची शक्य तेवढी मोठी यादी करा व माहिती सांगा. आता बघा, शिलावरण, शिलावरण म्हणजे काय? जमिनीचा भाग. तर त्यामध्ये बघा काही जे प्राणी आहे तर ते जमिनीमध्ये बीळ करून किंवा त्यांचे घरं तयार करून ते राहत असतात. त्यानंतर जे जलावरण आहे, जलावरणामध्ये आपल्याला जलचर प्राणी म्हणजे त्यामध्ये मासे असतील, मगर असेल, कासव असेल, हे दिसत असतात. तर हे जलावरणाचा भाग आहेत. त्यानंतर जलावरणामधील घटक आहेत. त्यानंतर वातावरणात आपण माणूस असेल, प्राणी असेल, प्राणीमध्येच माणूस येत असतो, प्राणी तसेच पक्षी असतील, हे जे घटक आहेत तर ते वातावरणात येत असतात. तर यांची तुम्हाला व्यवस्थित यादी करायची आहे आणि त्यांची माहिती सांगायची आहे तुम्हाला. त्यानंतर पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आपल्याला आढळतात. त्यामध्ये भरपूर सारे प्राण्यांचे प्रकार असतील, तसेच किडे तुम्हाला बघायला भेटतात, तसेच प्राण्यांचे प्रकार हे तुम्ही बघत असतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रदेशात आहेत. काही भागांमध्ये जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागांमध्ये वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे कोठे उंच पर्वत तर कोठे कोठे मैदानी असतात. कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असतात. तर आपण बघा, आपला जो भारत देश आहे, काही ठिकाणी बघा जसे हिमालय असेल, या ठिकाणी बर्फच बर्फ. तुम्ही उन्हाळा जा, पावसाळा जा आणि हिवाळा जा, तुम्हाला बर्फच बर्फ दिसणार. कारण का? तर ते ठराविक उंचीवर असल्यामुळे त्या ठिकाणी काय असते? तो बर्फ असतो. म्हणजे बर्फाचे थर एकमेकांवर साठून काय होत असतो? तो प्रदेश जो आहे तर तो बर्फाच्छादित प्रदेश तयार होत असतो. तर काही ठिकाणी बघा वाळवंट आहे, राजस्थानमध्ये आपल्याला वाळवंट दिसतं. तर त्या ठिकाणी बघा म्हणजे पावसाचं प्रमाण जे आहे तर त्या ठिकाणी कमी असतं, तर त्यामुळे वाळवंटाचे प्रदेश दिसतील. काही ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात ऊन पडत असतं, कोरडे ठिकाण होत असतं त्यामुळे. तर हे सर्व काय आहे? विविध प्रकार आहेत. तर आपण हे बघत असतो. त्यानंतर गोड्या पाण्याच्या नद्या आहेत, तसेच खाऱ्या पाण्याचे महासागर आहेत. आता जमिनीवर जे पाणी आहे तर त्या ठिकाणी आपल्याला गोडं पाणी आपण म्हणत असतो, ते पिण्यायोग्य असतं. तसेच आपण समुद्रकिनारी गेल्यानंतर जे पाणी असतं तर ते आपण काही वेळेस खेळताना आपल्या तोंडात गेलेलं असेल किंवा पोहताना आपल्या तोंडात किंवा नाकात गेल्यावर की ते खारट लागत असतं आपल्याला. त्यामुळे बघा, किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो, म्हणजेच काय असतो? तर म्हणजे कमी उंचीचा असतो तो त्या ठिकाणी. त्यानंतर किनाऱ्यापासून दूर दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. बघा, आपण चित्रामध्ये बघितलेलं आहे. या ठिकाणी बघा, वरील जे चित्र आहे त्या ठिकाणी आपण व्यवस्थित बघूयात. येथे बघा, इथे समुद्र किनारा आहे. या ठिकाणी जर तुम्ही गेला या जवळजवळ या पाण्यामध्ये तर कमी उंचीला असणार. जसजसं तुम्ही पुढं पुढं जाणार, या समुद्रात जाणार, तसशी जी खोली आहे तर ती काय असणार? जास्त होत असणार. इथे इथे कमी असतो, इथे समुद्र उथळ असतो. जसं पुढं जाणार मग त्या ठिकाणी खाली खोली जास्त असते. तर बघा, इथे बघा खाली गेल्यानंतर किलोमीटर खोली असू शकते. पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या
प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप विविधता आढळून येत असते बघा. काही ठिकाणी बघा वाळवंट असेल, त्या ठिकाणी वेगळे प्राणी असतात. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये वेगळे प्राणी, त्यानंतर उष्णकटिबंधीय यामध्ये वेगवेगळे प्राणी दिसतात. उदाहरणार्थ बघा, ध्रुवीय बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारे ध्रुवीय अस्वल असतील. हे बघा अस्वल सफेद कलरचे, हे काय आहे? ध्रुवीय. ज्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेश आहे जास्त किंवा ध्रुव ठिकाणी, आता पृथ्वीचं वरचं जे टोक आहे हे ध्रुवीय ठिकाण आहे, या ठिकाणी काय असतात? तर अस्वल तुम्हाला आढळतात. तसेच हे अस्वल आपल्याला आपल्या जमिनीवर जास्त आढळतात का जमिनीच्या ठिकाणी? तर नाही. त्यामुळे बघा त्यांचं जे शरीर असतं तर ते असं म्हणजे स्वेटर घातल्यासारखं त्यांना असतं बघा. त्यांच्या जे स्किन असते तर त्यावर खूप सारे केस असतील तर ते आलेले दिसतात. म्हणजे ते जे वातावरण आहे तर त्यामध्ये त्यांचा अंगाचं ते संरक्षण करत असतात. त्यानंतर बघा प्रदेशातील आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात काय आढळतात? तर तुम्हाला झेब्रा आढळतात. आफ्रिका जो खंड आहे, आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात हा काय असतो? झेब्रा आढळत असतो आपल्याला. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला काय आढळतो? कांगारू. येथे चित्र दिलेलं आहे बघा कांगारूचं. हे जे आहे तर ते कांगारू आपल्याला ऑस्ट्रेलियामध्ये आढळत असतात. कुठल्याही प्रदेशात हे प्राणी बघा आपल्या गावाच्या ठिकाणी आढळतात का? नाही. कारण ते विविध ठिकाणी त्यांचं अस्तित्व असतं तर त्या ठिकाणीच ते आढळत असतात. हत्ती, सिंह हे उष्ण प्रदेशात तुम्हाला आढळतात. आता हत्ती किंवा हा सिंह आहे, हा जर या ठिकाणी गेला, हिम प्रदेशात गेला किंवा बर्फाळ प्रदेशात त्याला म्हणू शकतो, किंवा ध्रुवीय बर्फाळ जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी गेला, तर याच्या जी स्किन आहे तर यावर जास्त केस नसल्यामुळे त्याचं तो संरक्षण करू शकणार नाही. त्यानंतर बर्फात त्याला जास्त पळता पण येणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जास्त कोणी हे प्राणी आढळत नाही. ते कुठं आढळतात? हत्ती असेल किंवा सिंह असेल, हे उष्ण प्रदेशात तुम्हाला आढळताना दिसतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पती विविध आढळतात. सजीवांमधील ही विविधताच त्या प्रदेशातील वैशिष्ट्य असते. तर जसे प्राणी असतात तसेच प्रकारे वेगवेगळे जे वनस्पती असतील किंवा जे वेगवेगळे झाडं असतात ते तुम्हाला आढळत असतात. त्यानंतर बघा पृथ्वीवर सगळीकडे म्हणजेच जमिनीवर, पाण्यात किंवा हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव असतात. जलावरण, शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. आता हे जे सर्व घटक आहेत तर ते काही पक्षी असतील तर ते वातावरणात आढळतात. तसेच जलावरणामध्ये विविध जलचर आढळत असतात. शिलावरणामध्ये पण काही सजीव राहत असतात. तर हे काय सजीवांचे अस्तित्व असते. तर या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे आपण काय म्हणत असतो? तर जीवावरण असे म्हणत असतो. बघा सजीवांनी जेथे जेथे आढळतात, आता सजीव सगळीकडेच वातावरण असेल, जलावरण असेल किंवा शिलावरण असेल, या ठिकाणी त्यांचे अस्तित्व निर्माण करतं. या सर्व ठिकाणाला काय म्हणत असतो? जलावरण असे म्हणत असतो. त्यानंतर बघा पुढे आपल्याला विचारलेलं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा, पृथ्वीवरील प्राणी असतील, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. बघा आपण शेती करत असतो तर शेती केल्यानंतर जे आपण धान्य तयार करत असतो तर त्यावर ते आपण खात असतो. आपण खाल्ल्यानंतर आपण जेव्हा मृत्यू पावतो त्यानंतर आपलं जे विघटन कोण करत असतं? सूक्ष्मजीव करत असतात. तर हे जे आहे तर ते एकमेकांवर डिपेंड आहे. तसेच पृथ्वीच्या आवरणावरील अवलंबून आहेत. तसेच सर्व सजीवांचा जन्म, वाढ आणि मृत्यू जीवावरणातच होत असते. त्यानंतर बघा आपण काय शिकलो? आतापर्यंत जो आपण अभ्यास केलेला आहे या तिसऱ्या पाठामधील पृथ्वी आणि या रिलेटेड जी माहिती आपण बघितलेली आहे तर त्यामध्ये आपण काय काय शिकलो बघूयात. पृथ्वीचे बाहेरील कठीण कवच व त्या खालील थराचा काही भाग त्यांचा एकत्रित आवरणाला आपण शिलावरण असे म्हणत असतो. वरील आपण सुरुवातीला जी डायग्राम बघितलेली आहे, चित्र जे बघितलेलं आहे तर त्यामध्ये शिलावरण, वातावरण कोणकोणतं आहे, तसेच जलावरण हे आपण बघितलेलं आहे.
पृथ्वीचा 1/3 भाग जो आहे तर तो जमिनीने व्यापलेला आहे आणि 2/3 भाग जो आहे तर तो पाण्याने व्यापलेला आहे. आपण ते सर्कल होतं बघा, त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर जमिनीवरील पाणी व बर्फ तसेच भूजल आणि हवेतील जे बाष्प आहे यांचा समावेश पृथ्वीच्या जलावरणात होत असतो. बघा, जे जलावरण म्हणजे भूजल पातळी असेल, आपण बघितलेलं आहे पाणी नदीमध्ये, तसेच जे छोटे सरोवर असतील त्यामधील, तसेच बर्फ असेल किंवा बाष्प असेल, या सर्वांचा जो समावेश आहे तर तो जलावरणात होत असतो. त्यानंतर पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला आपण काय म्हणत असतो? वातावरण म्हणत असतो. आपण पहिली जी चित्र बघितलेलं आहे त्यामध्ये वातावरण आपण बघितलेलं आहे. पृथ्वीवरील जलचक्र सतत सुरू असते, ते अखंड सुरू होत असते. बघा, पण पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळा हे काय आहे तर जलचक्र आहे. पृथ्वीवरील जलचक्र हे काय असतात? चालूच असतात. आपण बघितलं दरवर्षी हे चालूच असतात. कधी थांबलेलं आपल्याला दिसलं का? तर नाही. स्थितांबरातील ओझोन वायू सूर्यापासून येणारे घातक अतिनील किरण शोषून घेतो व त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे काय होत असते तर रक्षण होत असते. आपण बघितलेलं आहे. तापांबर आणि त्याच्यावर काय आहे तर जो स्थितांबर आहे तर त्यामधील जो ओझोनचा थर आहे बघा, ओझोनचा थर जो आहे त्यामुळे काय होतं, सूर्यापासून जे किरण येत असतात पहिले कशा येणार? ओझोन वायू येणार, मग त्यामधून उरलेले जे येणार ते आपल्या पृथ्वीवर येणार. म्हणजे आपल्याला अतिनील किरण असतात की जे सजीवांना घातक असतात. तर ते पहिला जो स्तर असतो बघा, स्थितांबर, त्यानंतर ओझोनचा थर आणि खाली काय असतो? तापांबर असतो. मग पहिले किरण कुठं पडणार तर ओझोन वायू पडणार. ओझोन वायू नंतर ते खाली जे आपल्याला चांगले आहेत किरण, म्हणजे सजीवांसाठी घातक नाहीत, मग ते आपल्याला भेटत असतात. म्हणून हा ओझोनचा जो थर आहे तर तो सजीवांसाठी रक्षण करण्याचं काम करत असतो. वातावरण, शिलावरण आणि जलावरण हे तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व असते. सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागांस एकत्रितपणे जीवावरण असे म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जीवावरण कशाला म्हणायचं तर सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागांस. आता सजीवांनी कोणकोणते भाग व्यापलेले आहे तर वातावरण पण व्यापलेलं आहे, वातावरणात पण सजीव आहेत, शिलावरणामध्ये पण सजीव आहेत आणि जलावरणामध्ये पण सजीव आहेत. म्हणजे सजीव व त्यांनी व्यापलेले भाग यालाच एकत्रितपणे आपण काय म्हणत असतो? जीवावरण असे म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपण या पाठाचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. त्यावर काही प्रश्न विचारलेले आहे, त्याची माहिती घेऊयात. काय करावे बरं हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात, यावर तुम्हाला उपाय किंवा काय करावे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. जरा डोके चालवा. सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत तर ते काय करतात? विघटन करत असतात. त्यामुळे सूक्ष्मजीव खूप महत्त्वाचे असतात. समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा व माहिती मिळवा. 10 ओळी तुम्हाला माहिती लिहायची आहे. ढग कशाचे बनलेले असतात तर आपण वरती बघितलेलं आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या जमिनीवरील तसेच समुद्रावरील पाण्याची काय होत असते? वाफ होत असते. मग ती वाफ हवेपेक्षा हलकी असते, मग ती वर जाते. वर गेल्यानंतर ती जे एकत्र बाष्पाच्या स्वरूपात एकत्र येत असतात. ते बाष्प एकत्र येऊन काय होत असतात तर ढग बनलेले असतात. आपण वर शिकलेलो आहोत. जीवावरण कशाला म्हणायचं? सजीव व सजीवांनी विभागलेली वरती आपण बघितलेलं आहे. इथे बघा, विभागलेल्या भागांस सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागांस काय म्हणत असतो? जीवावरण असे म्हणत असतो. तर जीवावरणाची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. त्यानंतर तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करायची आहे. आपण वरती जे चित्र बघितलेलं आहे तर त्या भूरूपांची यादी करायची आहे. त्यामधील 2 भूरूप जे आहेत तर ते तुम्हाला त्यांचं वर्णन करायचं आहे. आता भूरूपांवरच पुढील प्रश्न विचारलेला आहे. पुढील 2 वाक्यांमधील भूरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा. आमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे. आता भूरूप त्यामध्ये काय येत असतं? डोंगर येत असतो बघा. त्यानंतर बघा, रिया पठारी भागात राहते. आता पठार हे जे आहे तर ते काय आहे? भूरूप आहे. तर हे त्याचा आन्सर असणार डोंगर आणि पठार. तुम्हाला अधोरेखित करायला लावलेलं आहे, ते तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. माहिती लिहा.
बाष्पीभवन कशाला म्हणायचं, संगणन आणि जलचक्र यावर आपण खूप सारी माहिती घेतलेली आहे. याची व्यवस्थित तुम्हाला हे प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे. त्यानंतर कोणतेही 2 उदाहरणं लिहायची आहे. हवामानाशी संबंध असलेल्या काही घडामोडी लिहायच्या आहे. पाणी उपलब्ध असणारे ठिकाणे जे आहेत तर त्याविषयी माहिती किंवा उदाहरणं तुम्हाला लिहायची आहे. जलचक्राची नामनिर्देशक आकृती काढायची आहे. जे जलचक्र आहे आपण वर बघितलेलं आहे त्याची व्यवस्थित तुम्हाला जी डायग्राम आहे येथे बघा जलचक्र, तर हे तुम्हाला व्यवस्थित जास्त असं पाणी काढायचं नाही, व्यवस्थित तुम्हाला चित्राच्या स्वरूपात काढायचं आहे. सूर्य दाखवायचा आहे, पाण्याची वाफ होताना दाखवायची आहे, परत ते ढगांमधून पाऊस पडताना तुम्हाला दाखवायचं आहे आणि ते पाणी परत जमिनीवर साठलेलं तुम्हाला दाखवायचं आहे. तर अशा प्रकारे बघा हा जो पाठ आहे तर या पाठाची संपूर्ण माहिती जी आहे तर ती आपण बघितलेली आहे. पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठाचा संपूर्ण अभ्यास जो आहे तर तो आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून बघितलेला आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा प्रश्न असतील नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तसेच पुढील लेक्चरमध्ये आपण पुढील पाठाचा आपण अभ्यास बघणार आहोत. तोपर्यंत थांबूयात आजच्या या लेक्चरला. तर भेटूयात पुढील अशा एका लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.